कसा आहे बालपणीचा मित्र। शीश पगान जगातन पे प्रभु जाने को आही बसो के ग्राम, धोती फटी सिलती दुपटी और पायब पाहन की नहीं ताम। द्वार खड़ो तुझ दुर्बल एक, द्वार खड़ो तुझ दुर्बल एक रहो जग शुभ सुधा अभिराम। पोछत दीन दयाल को धाम, पोछत दीन दयाल को धाम। बतावत आपन नाम सुदामा, बतावत आपन नाम सुदामा। काय समजलं? शीश पगान जगातन पे प्रभु जाने को आही बसो के ही ग्राम। डोक्यावर पगडी नाहीये, अंगावर कपडा नाहीये, शर्ट नाहीये, कुठून आलाय काय माहित नाहीये। धोती फटीसी, धोती 10 ठिकाणी फाटलेली आहे। लटी दुपटी और पाय उपाहन की नहीं सामा, पायामध्ये चप्पल नाहीये, पायाला पाय घासतायत, पायाला फोड आलेत, रक्त वाहत आहे। द्वार खडो द्विज दुर्बल एक, अतिशय दुर्बल ब्राह्मण दारामध्ये उभा आहे। त्याला पाहिल्यावर आम्हाला आश्चर्य वाटलं। आणि महाराज तो तुम्हाला बालपणीचा मित्र म्हणतोय। कोण आहे तो? बतावत आपनो नाम सुदामा, तो आपलं नाव सुदामा म्हणतोय। अरे सुदामा हे नाव जगाच्या मालकाने ऐकल्याबरोबर भगवान परमात्म्याने सिंहासनावरनं उडी टाकली, धावत निघाले। माझा मित्र आला, माझा सुदामा आला, माझा सुदामा आला। इकडे सुदामाची वाट पाहत होते, भगवान परमात्मा धावत निघाले। अलंकार एका बाजूला पडले, पायामध्ये पादत्राणे घालायची आठवण नाहीये, कमरेला अस्त्र पितांबर नाहीये, हातामध्ये बासुर नाहीये, भगवान परमात्मा धावत निघाले। सर्वांनी हे दृश्य पाहिलं, भगवान परमात्मा कुठे धावतायत आणि भगवान परमात्मा धावत आले सुदामा जवळ। ऐका शुकाचार्य म्हणले, राजा अरे ज्याप्रमाणे एखाद्या आईला अनेक वर्षांनी तिचा मुलगा भेटावा, जेवढा आनंद त्या मातेला होतो तेवढा आनंद जगाच्या मालकाला झाला। धावत गेले, सुदामजीला कडकडून मिठी मारले। दोघांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत।